त्रिवर वंदन, सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा विषय नोवेल ट्रूथ, 4 आर्य सत्य. पहिला आहे दुःख. दुःखाची निर्मिती ही आपण स्वतः करत असतो. दुःखाची निर्मिती हे वैयक्तिक असते. दुःखाला 2 कारणे आहेत, एक मानवीय कारण आणि एक नैसर्गिक कारण. जिथे तथागताने सांगितलेलं आहे, जिथे अपेक्षा आहे तिथे दुःख आहे. आपली आसक्ती असते प्रत्येक व्यक्तीची की आपल्याकडे कुठली गोष्ट नाही आहे तर ती असायला पाहिजे, तिथून दुःखाची निर्मिती होत असते. वैचारिक दृष्टिकोन जर वेगवेगळा असला, वैचाराने आपण कमकुवत जर असलो तर दुःखाची निर्मिती होत असते. दुःखाला बरेचसे कारण आहेत, ते म्हणजे वैयक्तिक दृष्ट्याच आहेत. जोपर्यंत आपण सत्य आणि असत्य यामधलं फरक जाणून घेऊ नये, सत्य काय आहे हे जाणण्यासाठी एक सद्सद विवेक बुद्धी लागत असते, तर्कशुद्ध बुद्धी लागत असते. ते जर आपण जाणून घेतलं तर दुःखाची निर्मिती होणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला सत्य आणि असत्य यातील फरक जर कळणार नाही तोपर्यंत आपण प्रज्ञावान होऊ शकत नाही. असत्य आणि सत्य करण्यासाठी थोडी तरी प्रज्ञा आपल्यामध्ये जागृत असायला पाहिजे. प्रज्ञा जर जागृत झाली तर दुःख निर्माण होणार नाही. आपण कुठली पण गोष्ट करताना स्वतःचा विचार करतो, आसक्तीने विचार करतो, प्रत्येक गोष्टीची अपेक्षा करत असतो, त्यामुळे दुःखाची निर्मिती होत असते. ही झाली वैयक्तिक दुःख, हे स्वतःपासून निर्माण करत असतो आपण. त्यासाठी आपल्याला प्रज्ञावान होऊन तर्क लावून आपल्याला सत्य जाणून घेतलं पाहिजे. असत्य काय आहे, आपण असत्याच्या मागे जास्त जात असतो आजकाल. म्हणजे असत्य गोष्ट जरी असली ती पुन्हा पुन्हा आपल्या समोर जर येत असली तर आपण त्याला सत्य समजून त्या मार्गावर लागतो आणि आपण दुःखाची निर्मिती करत असतो. दुःख दूर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तर्क लावून सत्य असत्य समजून घेणे महत्वाचे आहे. तरच दुःखातून आपल्याला दूर होता येईल, दुःख दूर करता येईल. आजपर्यंत घरीच राहायची, म्हणजे हाऊसवाईफ. इथं जीवाचं मला माहिती पडलं तर इथे आली. मला खूप छान वाटत आहे. भंतेजीचं शिकवणं त्यांनी समजून सांगतात आणि समजून घेत आहेत. त्यांचे व्हिडिओ पण बघत राहते मी. दुःखामधनं बाहेर म्हणजे आधी घरच्यांना सगळ्यांना समजून घ्यायचं, तेव्हाच म्हणजे दुःखातनं बाहेर निघू शकतात. राईट. आजचा विषय आहे 4 आर्य सत्य. म्हणजे त्याच्यात दुःखाचं निवारण आणि दुःख निरोधामागे प्रतिपदा. सर्वात महत्वाचं म्हणजे कसं, दुःखापासूनच हे बाकी आर्य सत्याची निर्मिती होते. दुःख आता एकाच प्रकारचं नाही आहे. प्रत्येक दुःखाचे इतके प्रकार आहेत की म्हणजे आपण काही सांगू शकत नाही. एखादी मनात आपण एखादी वस्तू समजा पकडली की मला ही वस्तू घ्यायची आणि समजा ती नाही मिळाली, ते एक दुःखच आहे. एखाद्या व्यक्तीची आपल्याला मदत हवी आहे, त्या व्यक्तीने समजा आपली मदत नाही केली, ते एक प्रकारचं दुःख आहे. तर आता या दुःखाला आपण म्हणजे त्याचं निवारण कसं करायचं, तर त्याच्यामध्ये कसं आपणच मजबूत राहायला पाहिजे. ठीक आहे बा, त्या व्यक्तीने मदत नाही केली, ठीक आहे, नाही केली तर नाही केली, मला माझं स्वतःच हे केलेलं पाहिजे. याचा मार्ग म्हणजे मीच काढला पाहिजे. त्या व्यक्तीने माझी मदत नाही केली तर आता ह्या मदतीसाठी मला म्हणजे स्वतःच मजबूत राहायला पाहिजे आणि मला स्वतःच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. हे म्हणजे दुःखाचं निवारण. आपण नुसतं सुखासाठी धडपडत राहतो, तेही म्हणजे एक प्रकारचं दुःखच आहे. मला हे सुख मिळालं पाहिजे, ते सुख मिळालं पाहिजे आणि ते नाही मिळालं, तेही एक म्हणजे दुःखच आहे. आता मी शेवटचा एक शब्द वापरून संपवते. एक छोटीशी लाईन सांगून संपवते. एका गाण्याची एक लाईन आहे, सुख का घर तेरे अंदर, बाहर उसकी तलाश ना कर. जय भीम. आहे दुःख
पण काय दुःख दुःख घेऊन बसायचं जीवनात, आनंदी राहायचं आणि आनंदाने जगलं की दुःख दूर होते. तर दुःख मानलं तर दुःख आहे कोणत्याही गोष्टीचं. साधी जर गोष्ट घेतली, जर ती खूप मनाला लावून घेतली तर आपण दुःखी होतो, आणि जर त्याच गोष्टीचा विचार न करता त्याच्यातून मार्ग काढला तर ते मार्ग निघून आपण आनंदी होऊ शकतो. दुःख तर आहे प्रत्येकाच्या जीवनात. आता प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव वेगळा राहते. कोणती गोष्ट कोणाला खूप मनाला लावून घेतात तर त्याला खूप दुःख होते, तर ते आत्महत्येपर्यंत जातात. आणि कोणाला किती कोणी खून जरी केला असेल स्वतः तरी तो तेवढं मनावर लावून घेत नाही, तर तो दुःख मानत नाही. तर अशा व्यक्ती तितक्या प्रकृती राहते, तर ती गोष्ट आहे. आणि जर समजा आता हे जे दुःख आहे ते अर्य सत्य म्हणजे चिरकाळ टिकणारच आहे, जे संपणार नाही आहे. ते पहिलेपासून तर नेहमी जोपर्यंत आहे तोपर्यंत दुःख राहणारच आहे, बदलणार नाही की आजचा सुख आहे तर उद्या दुःख येणार नाही, राहणारच आहे, फक्त मानण्यावर आहे ते. तर दुःख हे आणि ते कशा प्रकारे एक चुकीचा निर्णय सुद्धा आपल्याला दुःखी बनवू शकतो. म्हणून जीवनात जे निर्णय घ्यायचे आहे ते आपल्याला योग्य घ्यावं लागेल, की आपण हा निर्णय घेतला तर आपल्याला दुःख किंवा संकट निर्माण होणार नाही. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, प्रत्येकाची आजीविका वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं म्हणजे मिळकतीचं साधन वेगवेगळं आहे. कोणाची कमाई कमी, कोणाची कमाई जास्त. तर त्याच्यानुसार आपण त्याचं जीवनचारिका म्हणजे जीवन चालवलं पाहिजे. आपल्या गरजा त्याच्यानुसार भागवल्या तर दुःख येणार नाही आपल्या वाटेला. नाहीतर तरुणाने आता 5,000ची साडी घेतली, तिच्याकडे लग्न आहे आणि माझ्याकडे तेवढे पैसेच नाही, पण मी जर म्हटलं नाही मला पाहिजेच आहे ते, नाही मिळाली तर मला दुःखच आहे ते, पण नाही माझ्याजवळ तेवढे पैसे नाही आहे तर मी 1,000 रुपयाच्या साडीत भागवीन. तर हे एक समजदारीपणा आहे. तर हेच असं आहे, उठलं तेव्हापासून आपण काय खर्च करतो आणि जास्तीत जास्त त्याच्या समस्या आहे की पैशामुळे, पहिली समस्या पैशामुळे आहे की आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडते. तर आपल्याला काय करायचं, जीवनात कोणती गरज आहे, आवश्यक काय आहे, मुलांचं शिक्षण आहे त्याला काय शिकवायचं. आज त्या मुलांनी तिथे शिकत आहे, चांगल्या कॉलेजमध्ये आहे, तर आपला मुलगा तसा शिकू शकतो का? जर समजा शिकू शकते, हुशार आहे, पण आपल्याला तेवढी ऐपत आहे का? तरच तर नाही. आणि तर मुलांनी केलंही पाहिजे, नाही तर तो मुलगा जाते म्हणून आपल्या मुलाला पाठवायचं नाही, शिकला तो किंवा समस्या आली तर ते एक दुःखच आहे ना. त्याचंही आहे, त्याला जे आवश्यक आहे ते त्यांनी करायला पाहिजे. तर अशा जीवनात खूप साऱ्या समस्या आहे आणि मार्ग पण आहे. जीवन खूप आनंदी आहे, दुःखीच नाही आहे. मानलं तर दुःखी, नाही तर मग आनंदी आहे. तर आपण इथे सर्वजण येतो तर हे दुःखाचं निराकरण करण्यासाठी, आनंदी जीवन जगण्यासाठी, दुःखातून निघण्यासाठी, एकमेकांच्या समस्या सोडवण्यासाठी. निदान आपण तरी जर कोणाला समस्या असेल तर आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करू आणि एकमेकांना सहकार्य करू. एवढं जर केलं तर कोणी दुःखी राहणार नाही, कोणत्याही समस्या असल्या तर. तर ठीक आहे. जय भीम सर्वांना. आपले आदर्श बुद्ध बाबासाहेब यांना प्रणाम करते, भंते धम्मसारथी यांना नमन करते आणि सर्व उपासक उपासिकांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या बुद्धिस्ट सेमिनारमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जो घन विषय शिकत आहोत तो म्हणजे चार सत्य. तर दुःख, चार आर्य सत्यामध्ये जे सांगितलेलं आहे, दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, दुःख निरोगामी, परिपदा. तर आज मेन पॉइंटवर भंतेजींनी जे सांगितलेलं आहे आपल्याला, तर दुःख आहे तर आपला जन्मच दुःख आहे. जन्म जेव्हा होतो आपल्याला तेव्हा आपण आपल्या आईच्या उदरातून बाहेर येतो तर तिला सुद्धा दुःखच देतो आपण. कारण तो जन्मच भौतिक जगामध्ये होत आहे, म्हणून भौतिक जगामध्ये जेव्हा येत असतो आपण तेव्हा दुःखच घेऊन येत असतो. तर हे बुद्धांनी सांगितलेलं आहे की आपला जन्म दुःख आहे. मग त्याच्यानंतरच्या ज्या समस्या आहेत, जेव्हा आपण जन्म झाला मग आपण थोडं मोठं होतो, मग ह्या समस्या जशा वाढत जातात तर मग ते दुःखाचे कारण निर्मित होते. तर दुःखाचं कारण म्हणजे जन्म झाल्याबरोबरच दुःखाचं कारण निर्माण होऊन जाते आणि ते आपल्याला सोडवायला लागते. तर दुःख अनेक प्रकारचे असू शकतात. म्हणजे जसं नैसर्गिक दुःख जे आहे ते आपत्तीजनक, कधी आपत्ती येतो, कुठे भूकंप होईल
किंवा कोणती देशावर कोणती आपत्ती आली, जसं मधात कोरोना वगैरे आला होता, हे झालं नैसर्गिक दुःख. हे म्हणजे सर्वांवर चाललं. पण एखाद्या व्यक्तिगत दुःख जे असते ते एखाद्या व्यक्तीवर आलेलं आहे आणि व्यक्तिगत दुःख आपण दूर करू शकत नाही, ते स्वतःच करू शकतात. पण ते तसं न म्हणता त्या दुःखाला आपण खूप मोठं करतो की नाही हे दुःख आहे मग माझ्याच्यानं होणार नाही किंवा काही. आपल्यामध्ये ती तर्कशक्ती आहे, आपल्यामध्येच ती बुद्धिमत्ता आहे की ते दुःख दूर करण्याची. पण आपण त्या दुःखाला जर वलयासारखं तयार करून ठेवलं खूप मोठं, तर ते दुःख म्हणजे खूप मोठं होतं आणि मग ते हळूहळू एका व्यक्तीपासून ते वाढत जातं. तर आजचा जो काळ आहे, बंतेजीने सांगितलेला आहे की सर्वांनी सतर्क राहायचं. तर दुःखाचे कारण जे आहे, आपल्याजवळ थोडंसं दुःख आहे पण दुसरीकडून आपल्याला खूप काही दुःख आपल्यावर लोटलेलं आहे. फक्त आपल्याला ओळखायचं आहे की ते दुःख का लोटलेलं आहे. तर अंधश्रद्धा आपल्याकडे थोडंसं काही कोणती गोष्ट घडली तर लगेच आपण जर दुसऱ्याला शेअर केलं तर दुसऱ्यांनी त्याच्यावर मार्ग तरी चांगला सांगायला पाहिजे त्या दुःखावर, की नाही ही समस्या आहे तर थोडंसं याचा विचार करा. त्यांनी जर आपल्याला अंधश्रद्धेकडे वळवलं तर मग आपण थोडं थोडं करता करता पूर्णपणे अंधश्रद्धेत जातो. म्हणजे अंधश्रद्धेत इतके डुबून जातो की अपेक्षेच्या बाहेर होते. अपेक्षा ही दुःख आहे आपल्याला. अपेक्षा कशी असते, आता ताईंनी सध्या करुणाताईचं उदाहरण दिलेलं आहे, हे खूप मोठं आहे. हे प्रत्येक घरचं उदाहरण दिलेलं आहे, हे असं जनरल उदाहरण नाही, प्रत्येक घरचं उदाहरण आहे. असं एखाद्या घरामध्ये दोघी तिघी बहिणी आहो आपण आणि एखादी सर्वात लहान आहे किंवा सर्वात मोठी आहे, मग आपल्याला असं वाटते की ती मी नाही बा, ती समोर असते म्हणून तिला थोडं महागाची साडी, तर मग तिला का महागाची साडी, मला का कमी साडी. अरे पण तू तुझ्यापेक्षा तू बाजूला आहे, ती नवरदेवाच्या सोबत आहे, जगत आहे, तर तिला थोडस चांगलं. पण तिथे सुद्धा आपल्या भावना म्हणजे दुखावल्या जातात. आणि भावनाच नाही, अपेक्षा असते ती की नाही मला एवढ्याची साडी पाहिजे होती आणि अशी का घेतली, मग लागले मग दुःख. मग तिथून त्या दुःखाला ते दुःखाची निर्मिती होते आणि तिथून ते दुःखाचा समुदाय तयार होते. मग तिथून आपल्याला एका दुःखाबरोबर हजारो दुःख तयार होतात. म्हणून ती जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा जर आपण असा विचार केला की नाही आज ती आहे, त्याच्यासोबत जायचं आहे तिला, म्हणून तिला ती साडी घेतलेली आहे, मला नेक्स्ट टाइम होईल ना, त्याच्यात काय आहे, मी तर ते मागे उभी आहे ना, तर मी तर दुसऱ्याही साडीत सुंदरच दिसणार आहे ना, असा जर विचार केला तर आपण त्या दुःखाला म्हणजे कारण शोधून त्या दुःखावर विरोधामी म्हणजे ते एक समीकरण असतं की उत्तर कसं असतंय, प्रश्न दिलेला त्याचं उत्तर पाहिजे, तसं दुःख निर्माण होते, त्याचं उत्तर पण ते असते की मला याची आता गरज नाही, मला फक्त जायचं आहे, तिथं जे काही होत आहे त्यात मला सामील व्हायचं आहे, बस झालं, तिथून दुःख संपलं. आणि अपेक्षा जर कराल तर मग दुःख निर्माण होते. तर मग हे कसं आहे की बुद्धांनी हेच सांगितलं की हे जे 4 सत्य आहेत हे आपल्या जीवनामध्ये आजच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी बुद्ध होते त्या काळामध्ये ह्या समस्या निर्माण नाही झाल्या असतील, परंतु त्यांना दूरदृष्टी होती, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की हे हजारो कालावधीनंतर, आता 3000 वर्षानंतर 6000 वर्षानंतरच्याच कालावधीत ते दुःख निर्माण होत आले ना. तर मग त्यांना तेव्हा वाटलं की आज हे दुःख आहे पण या दुःखाचा खूप मोठा समुद्र तयार होईल हा काही काळानंतर, मग याला पण काही कारण म्हणजे दुःखाचं कारण निर्माण होईल तर याला निराकरणही लागेल त्यासाठी. म्हणून त्यांनी निराकरण करण्यासाठी ही जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हा जो 8 जे दिलेले आहे आर्य अष्टांगिक मार्ग, हे दिले की तुम्हाला दुःख झालेलं आहे, खरचटलं जखम, हे जे आपल्या शरीराचे जे दुःख होतात तर आपण त्याला लगेच मलम वगैरे लावतो आणि हे करतो, तर तसं या 4 दुःखावर हे 8 कारण आहे किंवा तुम्ही हे जे 4 दुःख झालेले आहेत तर याच्यावर हे निरागामी दुःखाचे मार्ग आहेत आणि या मार्गाने तुम्ही दुःख दूर करू शकता. फक्त तुमच्या तर्कबुद्धीला म्हणजे पटेल असं वागा आणि ते तुमच्या तोलामोलाने समजून घ्या तर हे करा. आता आपण म्हणू ना जर सम्यक दृष्टी काय बघायचं आहे, तिकडे आहे जशी दृष्टी आहे तशी आहे, तर मग तुमच्याकडून काही समस्या हल होणार नाही. पण तुम्ही जर त्याला सम्यक दृष्टीच्या याच्याने पाहाल तर खरोखरच तुम्ही त्या दुःखावर मार्ग काढू शकाल आणि त्याच्यावर ते दुःख दूर होईल. आता साधं एक उदाहरण आपण घेऊ बाबासाहेबांचं. आता या दुःखामध्ये जसं हे दुःखाचा हे करतो आपण असा विचार करतो किती दुःख आहे, पण बाबासाहेबांच्या काळात आपण गेलं तर बाबासाहेबाला किती दुःख होतं ते की त्यांचे स्वतःचे अपत्य
ज्या वेळेला रमाईने झाकून ठेवले पदरामध्ये, तर त्या महामानवाच्या करुण मनाला काय वाटलं असेल. जर आता आपल्याला हे सांगताना जसं दुःख होतं, मन भरून येते, तर तो काळ आठवा की हे एवढं मोठं दुःख जेव्हा त्या व्यक्तीला झालं आणि त्याच्या घरात झालं, त्याच्या डोळ्यासमोर झालं, तरी त्या महामानवानी त्या दुःखाला बाजूला ठेवलं आणि मला आज माझ्या जनतेसाठी, माझ्या बाबड्या दुःखी बांधवासाठी मला परदेशीत जायचं म्हणजे जायचं. तर ते बाजूला ठेवलं, ते दुःख, मृत्यू, ते शरीर बाजूला ठेवून त्यांनी पुढचं मार्गक्रमण केलं. आणि ती रमाई, तिचं किती मोठं म्हणजे मन की त्यांनी बाबासाहेबांना न अडवता की तुम्ही जा आणि तुम्ही या जनतेच्या कल्याणासाठी करा, मी बघतो काय. आणि तिच्याजवळ काय होतं, तर ती पदराची जोडी होती आणि त्या जोडीत तिने ते बाळ लपेटलं असेल. तर आठवण करा की तिने त्या दुःखावर काय मार्ग केला. तिथं ते बाबासाहेबाला थांबवू शकत होती का, हा बाळ तुमचं इथं मरण पावलं आणि तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी जाता का, याचं काय करायचं आहे, पहिली याचं करा मग नंतर जा, असं. तर तो वेळ तिने घेतला नाही, त्यांचा तो किमती वेळ त्यांना दिला. म्हणजे त्या दुःखावर तिने पर्याय शोधला की मी करू शकतो, हे कर, तुम्ही जा. आणि तिने तो त्यांना मार्ग मोकळा करून दिला. तर हेच सत्य आहे की आपण जर बाबासाहेबाचं किंवा रमाईचं उदाहरण घेतलं ना, त्यावेळेला असं वाटते की अरे आपल्या मुला काहीच दुःख नाही आहे त्या मानाने, क्षणिकही नाही आहे. कारण आपण आपसातही दुःख जे झालं ना, तर दूर करण्याची क्षमता आहे, आपल्या करू शकतो. कारण आपल्या बापाने तेवढं आपल्याला बलाढ्य केलेलं आहे, तेवढं आपल्याला म्हणजे तर्कशक्तीमध्ये उतरवलेलं आहे आणि आपण शिकतो आहोत. आणि इतक्या वर्षापासून आपण शिकत आहोत, पण फक्त आपल्याला हे माहित नसेल कदाचित कोणाला की या दुःखावर काय कारण आहे, या दुःखावर निराकरण कसं करायचं, कदाचित माहिती नसेल. तर एकमेकाला विचारून आपण ते दुःख दूर करू शकतो. पण त्या महामानवाचा जेव्हा विचार करतो ना, तेव्हा आपलं दुःख काही क्षणिकही नाही वाटत. आणि तेव्हा वाटते आपल्याला, तेव्हा स्फूर्ती येते की नाही, माझं दुःख काहीच नाही, मी स्वतः हे निवारण करू शकतो असं. आणि तेव्हा वाटतं की भगवान बुद्धांनी त्या काळात जेव्हा हे जे 4 आर्य सत्य दिले, तर त्याच्या सोबत हे जे 8 अष्टांगिक मार्ग दिले, तर आपल्या जीवनाशी किती लागू आहेत ते. आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण कसे ते एक जे पॉइंट आहेत ते कसे उतरवायचे, कसे आपल्या जीवनामध्ये लागू करायचे, त्यानुसार आपल्या जीवनाचं मार्गक्रमण कसं करायचं, तर हे आपल्याला म्हणजे समजून जातं. तर बुद्ध बाबासाहेबाचं जर हे केलं तर आपल्याला दुःखामध्ये जीवन झालेलं आहे, आपला जन्म झालेला आहे, पण दुःखामध्ये आपलं जीवन जात नाही. आपण दुःखामध्ये जीवन घालवतो म्हणून ते दुःखमय जीवन होते. नाहीतर आपल्या बापाने आपल्यासाठी सुंदर जीवन बनवलेलं आहे आणि त्या जीवनाचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, चांगलं करायचं. कोण किती खरं बोलत आहे, कोण किती खोटं बोलत आहे, हे आपल्याला ओळखण्याची तर्कबुद्धी आहे, आपण ओळखू शकतो. आता हल्ली ताईने सांगितलं की 10,000 हजार देऊन म्हणजे मतं पड, आपल्यावर आहे. जर माझ्या मनात नाही आहे, तुझे 10,000 घेतले, मला काय घेणं देणं नाही, मला जे मग करायचं आहे तेच मी करेल, असं जर म्हणजे हे ठेवलं तर नक्कीच आपण आपल्यासाठी एक चांगला मार्ग निवडू शकतो, एक चांगलं जीवन निवडू शकतो. तर आज मला भंतेजींनी जे दुःखाचं म्हणजे 4 पॉइंट मधून एकच पॉइंट झाला आज, आणि हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. हा पॉइंट खूप छान आहे. आज दुःखद आहे, पुढचे पॉइंट आपल्याला कंटिन्यू होतील, तेव्हा आपल्याला पुढे जाऊन आणखीन शिकता येईल. तर आज मला जेवढं समजलं मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जय भीम.